नमस्कार मित्रांनो, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला उबरमध्ये गो टू डेस्टिनेशन कसं सेट करायचं ते सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही लॉग इन आल्यावर उबरला अशी स्क्रीन दिसणार आहे। तर हे कोपऱ्यात बघा, हे सर्च आहे। तुम्हाला इथं सर्चमध्ये गो टू डेस्टिनेशन टाकायचं आहे। जर तुम्हाला समजा तुम्ही राहताय गुरुद्वारा चौकात, तर तुम्हाला जायचं पुणे स्टेशनला। समजा पुणे स्टेशन इथं टाका तुम्ही, रेल्वे स्टेशन, ठीक आहे। तर आता हे बघा 52 मिनिटं लागणार आहेत, 19-20 मिनिटं, 19 किलोमीटर आहे डेस्टिनेशन, आणि हे नेव्हिगेट करा। तर हे झालं डेस्टिनेशन सेट। तर आता तुम्हाला सांगतो मी, जर समजा तुमचं काम आहे खडकीला, शिवाजीनगरला, तुम्ही पुण्याचा डेस्टिनेशन टाका, तुम्हाला आदल्या मधल्या नाहीतर डायरेक्ट पुणे स्टेशनच्याच बुकिंग भेटतील। तर यात फायदा काय होईल की तुम्हाला एमटी जावं लागणार नाही। आणि परत एकदा दाखवतो तुम्हाला। आता समजा तुम्ही पुणे स्टेशनला आहे आणि तुम्ही राहताय गुरुद्वारा चौकात, आणि तुम्ही रावेतचं डेस्टिनेशन तुम्ही इथे टाका, रावेत। आता पुणे स्टेशनवरून रावेत, आणि जर तुम्ही समजा आता माळसकान चौकात आहे आकुर्डीत, तर तुम्ही राहता आता तळेगावला, तर तुम्ही भाडं मारत माळसकान चौकात आलाय, आता घरी जायचंय तुम्हाला, तर तुम्ही इथे तळेगाव दाभाडे टाकू शकता। तुम्हाला त्या साईडचे बुकिंग जर तुमचं नशीब असेल तर डायरेक्ट तळेगावचं भाडं लागेल तुम्हाला। तर हा फायदा आहे डेस्टिनेशनचा। तुम्ही आता हे डेस्टिनेशनमध्ये हे बघा, एक होम तर तुमचं असतंच, हे 3 आहेत, अजून 2 तुम्ही डेस्टिनेशन सेट करू शकता, इकडचे तिकडचे। तर ह्या डेस्टिनेशनचा मित्रांनो धंद्यात तुम्ही उपयोग करून बघा, तुमचा फायदा होईल। कारण त्या साईडचं आपल्याला भाडं लागेल, समजा मोठं पण भाडं लागतं डेस्टिनेशन टाकल्यावर, त्या साईडचं लहान भाडं पडत नाही, आणि त्या साईडचं थोडक्यात भाडं तुम्हाला पडणार आहे। आदलं मधलं पण पडू शकतं, ऑपोजिटचं पडणार नाही। जर समजा तुम्हाला जायचं तळेगावला आणि गो टू जर नसेल टाकलेलं, डेस्टिनेशन सेट नसेल केलं, तर तुम्हाला पुणे स्टेशनचं पण भाडं पडू शकतं, मग त्याचा काय उपयोग आहे। त्याच्यामुळं गो टू डेस्टिनेशन टाकून तुम्ही बिझनेस करा, तुमचा बिझनेस 100% होणार आहे। उबेरला दिवसाचे 2 डेस्टिनेशन तुम्हाला भेटतात, आणि त्या 2 डेस्टिनेशनमध्ये कमीत कमी तुम्ही 5-6 भाडी मारू शकता आदले मधले। तर धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। धन्यवाद।